ऐका की हा बोल ना. पावसाळ्यात किती छान वाटते. पाऊस पडत असताना असा झिमझिम पाऊस पडलेला का जास्त चिकचिक वाटते, पण बघताना निसर्ग कसा दिसतो, कलरफुल एकदम कलरफुल, किती छान. सगळीकडे असं हिरवं 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 छान वाटतं. आणि हा आनंद शेतात राहणाऱ्याला घेता येतो. गावात राहणारी जी लोक आहेत, नाही नाही, गावात राहणारी लोक फक्त कामानिमित्त शेतात आल्याच्या नंतर त्यांना दिसतं की म्हणजे शेतात आल्यावर कसं दिसतंय ते गावात राहणाऱ्याला पण. आणि शहरातल्या लोकांना तर आनंदच घेता येत नाही. ज्यांना कुणाला आनंद घ्यायचा त्यांनी गावाकडे जरूर राहून बघा. ते पण असं शेतामध्ये शेतातलं वातावरण कसलं कसं भारी असतं माहिती दिसते आहे बघा. का असं. आणि हे वातावरण उन्हाळ्यात दिसणार नाही. उन्हाळ्यात कसं असतं, सगळं असं करपून गेलेलं आणि वाळलेलं असतं सगळीकडे. इथं किती छान दिसते बघा बरं, कसं मस्त वाटते. ससे दिसतात, हरणं दिसतात, मोर दिसतात, परत शेळ्या, कोंबड्या, म्हशी, गाई, अजून असं मस्त शेतात राहायला किती छान जीवन असते. पण असं वाटतं की बंगल्यात राहतो, रुबाब काय करतो असं बऱ्याच जणांना वाटते. रुबाबात जीवन जगतो आम्ही, शेतात राहतो, पण आमच्यासारखं जीवनच कुणाचं छान नाही. खरंच आनंद घ्यायचा असेल तर शेतात राहून बघा, काय मजा असते. शेतामध्ये कसं आहे, एवढं असेल परेशानी नाही कसलं. हां, तुम्हाला सकाळी उठल्यानंतर असं पक्ष्यांचे आवाज, कोंबड्यांचे, म्हणजे प्रत्येक अलग अलग वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येतात, जनावरांचे आवाज येतात. त्याच्यानंतर असं शेतामध्ये पाऊस पडत जरी असला तर त्या पावसाचे थेंब असं पत्र्यावरती पडतात. हे शेतातली मजा. पत्र्यावर तर असं टिप 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 पाऊस पडलेला की मग वाटते की अरे बापरे पाऊस आला. आणि शहरात राहणारी लोक पत्र्यात राहत नाही, ते बांधलेल्या घरात असतात. त्याच्यामुळं पाऊस पडला, निघून गेला, काय झालं काहीच माहित पडत नाही. भूकंप जरी झाला तरी त्यांना काय कळत नाही आतमध्ये. अहो, पत्र्यात राहणाऱ्या लोकांना पावसाळ्यात गार लागते, पांघरून झोपते माणूस. उन्हाळ्यात गार हवा लागते पत्र्यामध्ये. पत्रे थंड पडले की संध्याकाळी मस्त एसी सारखी हवा येते. आणि स्लॅब सारखं, म्हणजे दिवसभर स्लॅब थंड असतो आणि दुपारच्या नंतर जसा स्लॅब गरम होतो तसं पत्र्याचं नाही, लगेच गरम लगेच थंड. हीच खरी मजा आहे जगण्याची. असं नाही की आम्हाला गावामध्ये जागा नाही, आमचं सगळं आहे तरी आम्ही शेतात राहिलो. छान आहे का नाही. आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी जास्त चेंजेस करायची गरज नाही आपल्या जीवनात. अहो, शेतात राहिल्याच्या नंतर तुमच्यासारखं नळपट्टी नाही आम्हाला, घरपट्टी नाही आम्हाला, काही नाही, सगळं फ्री आहे. आणि विचार करा मित्रांनो, जे लोक शेतात राहिलेत ते लोक जास्तीचं वगैरे असं काही विकत आणत नाहीत. आता आम्हाला एवढे दिवस आम्ही राहिलोय, आम्हाला पाण्याची सोय नव्हती जास्त. आम्ही विहिरीचं पाणी वापरायचो, पण सिजनल मध्येच यायचं, परत आम्ही असं बाहेरून आणायचं पाणी. पण आता तसं नाही, आता बोरचं पाणी झालंय. मग आता आम्ही काय करणार, माळवं लावणार. तुमच्याकडे सगळ्या सुविधा असून तुम्ही कुठं काय करणार, स्लॅपवर लावणार काय? प्युअर आपल्या कोंबड्याचा आणि जनावरांच्या खतावरतीच आता आम्ही चालू करणार आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं हे लावणार नाही, आपलं हे खत टाकणार, रासायनिक खत. मला सांगा, तुम्ही स्लॅबच्या घरात राहतो, शहरात राहतो, म्हणजे काय लय मोठी गोष्ट नाही त्यात. पण कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, तिथं पाण्यापासून सगळं विकत आहे. मग मला सांगा बरं, तुमचं जीवन छान का आमचं छान? आमचं छान. ओके, बाय बाय.